आज सकाळी सोशल मीडियावर अशी बातमी कळली, कधी विचारही केला नसेल आणि ते बातमी बघून, वाचून थक्क झालो. कधी अपेक्षा ही सुद्धा केली नसेल. आज महाराष्ट्राचं वैभव मंत्रालय आणि या मंत्रालयामध्ये कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 35,000 ही लाच घेताना ACBच्या जाळ्यामध्ये अडकला. आता हा जो कर्मचारी आहे राजेंद्र ढेंगरे याने ही रिश्वत घेतली. कशासाठी घेतली, काय घेतली हे आता पुढचा तपास अधिकारी करत आहेत. पण समजून जा की आज महाराष्ट्राच्या मंत्रालयात आणि ते कॅबिनेट मंत्र्याच्या दालनामध्ये जर रिश्वत घेतल्या जात असेल तर हे महाराष्ट्राची इब्रत अक्षरशः वेशीवर टांगली गेली आहे, हे लक्षात घ्या. इतर ठिकाणी रिश्वत घेताना हे अधिकारी पकडल्या जातात, कर्मचारी पकडल्या जातात, ह्या गोष्टी ठीक आता म्हणजे पकडल्या जातात, घ्यायला तर पाहिजे नाही. पण आता असं आहे की जोपर्यंत रिश्वत देत नाही, लाच देत नाही, तोपर्यंत कोणाचे कामं होत नाही. आजपर्यंत RTOचे अधिकारी, RTOचे कर्मचारी रिश्वत घेताना पकडले जात होते. महसूल विभागाचे कर्मचारी अधिकारी रिश्वत घेताना पकडले जात असायचे. तलाठी वगैरे पकडले जात होते. पण आता हद्दच पार केलेली आहे की कॅबिनेट मंत्र्याच्या दालनात जर कोणी रिश्वत घेत असेल तर याच्यापेक्षा काय कलंक पाहिजे, किती कलंकित लोक आहेत हे. मग हे का घडतंय, यांना का असं बंधन नाही आहे, यांच्यावर कोणाचा दबावच नाही आहे. ह्या ढेंगरेने जर रिश्वत घेतली असेल तर स्वतःच तर अशीच तर घेतली नसेल ना. याला जरी कोणाचा काहीतरी आदेश असेल किंवा त्यानं कोणाशी वरच्या त्या साहेबाशी बोलला असेल त्याशिवाय तो घेणार नाही. मग याचा आकार कोणतरी असेल, मग याच्या आकाची चौकशी झाली पाहिजे. असे कितीही पकडले यांना तात्पुरतं निलंबित केले जाते, यांची चौकशी पूर्ण होत नाही आणि चौकशी थातूरमातूर करून यांना सोडून दिला जाते. तर हे असं होताना नको ना, असं व्हायला नको आहे. याचा अर्थ पाणी खूप मूर्त आहे आणि ह्याचं खूप वाट लागलेली आहे महाराष्ट्राची. आज तेच नाही तर शिरूरमध्ये एक अधिकारी आणि ऑपरेटर, TTP ऑपरेटर जो काय आहे, हा सुद्धा 5,000 लाच घेताना पकडला आहे. तेच नाही हो, पुण्यामध्ये महिला कॉन्स्टेबल. पोलीस खातं आहे कशासाठी, पोलीस आहेत कशासाठी, जनतेच्या सुरक्षेसाठी. एक महिला पोलीस एका महिलेचं संरक्षण करू शकत नाही आणि तिचीच ती आज वेश्या व्यवसाय म्हणा किंवा कुंडखान्याच्या संचालकाकडे त्याला पोचवते. म्हणजे काय करायचं. एक महिला अधिकाऱ्यानं महिलेला सहारा दिला पाहिजे, तिला आश्रय दिला पाहिजे, तिला वाचवलं पाहिजे की तिला त्याच घाणीत लोटलं पाहिजे. याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्र कुठं चालला आहे. मी महाराष्ट्र जनतेला एकच सांगू इच्छितो, ही चूक त्यांची नाही आहे, हे ते चुकत नाही आहे. त्यांना जनतेचं काही पडलेलं नाही आहे. त्यांना फक्त पैसा कमवायचा आहे. कुठल्याही मार्गाने, वाम मार्गाने त्यांना काही त्यांचा मी तर म्हणतो या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार शिल्लक राहत असेल, त्यांना पगार द्यायची गरजच नाही. कारण यांच्याकडे एवढी संपत्ती आहे, मी म्हणतो महाराष्ट्राचं कर्जसुद्धा संपून जाईल. हे सर्व आम्ही स्वतः करत आहोत. याला आम्ही पाठबळ देत आहोत. कसं, आम्ही मतदान करताना विचार करत नाही कोणाला मतदान करतो. आज आम्ही सगळं भ्रष्ट लोक या मंत्र्याला बसवलेले आहेत, या संसदेत बसवलेले आहेत, म्हणून यांना एवढं रान मोकळं झालेलं आहे. आज कर्मचारी यांच्या दबावच नाही, कारण मंत्रीच तसे आहेत, आमदारच तसे आहेत, खासदार तसे आहेत, तर यांना कोण ब्रेक करणार. कारण वरून जर आदेश आला तर हे लोक तसे करतात आणि हे लोक वरची मला तिकडे नेऊन देतात. तुम भी खुश हम भी खुश, जनता पिसो. का तर तुम्ही मतदान करताना तुम्ही घेता, तुम्ही सांगा, तुम्ही मतदान करताना किती घेत असाल? 5,000, 10,000, 15,000, 20,000 संपलं, किती दिवसात संपून जातील. पण त्यामागे हे लोक सत्तेत जर आले तर करोडो रुपये छापतात आणि हे कुठून जातात? तुमच्या आमच्या खिशातूनच जात आहेत. आज अधिक एक पोस्ट फेसबुकवर एका मित्राने टाकली की रेल्वे स्टेशनवर बाथरूमसाठी सुद्धा 5 रुपये घ्यायला जातं. होय, घेणार. एवढं बरं की त्याने त्याच्यावर GST लावला नाही, हे लक्षात घ्या. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याच्यावर सुद्धा GST पे करावं लागेल.
आज महाराष्ट्रात कोण सुखी आहे? देशात कोणी सुखी नाही आहे. शेतकरी रडतो, युवा रडतो, सामान्य माणूस रडतो, नोकरदारसुद्धा रडतो. एवढंच काय तर काही असे व्यावसायिक आहेत ते सुद्धा रडत आहेत. ते सुद्धा या सरकारला कंटाळलेले आहेत. पण करणार काय? हा सामान्य व्यक्ती, हा सामान्य माणूस याच आमदार खासदारांच्या मागे फिरतो आणि यांची छोटी मोठी चिरीमिरी घेऊन यांचं काम करतो. म्हणून या लोकांना माजलं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे की अजूनही आमचे डोळे उघडले नसतील ना, तर येणारा जो पुढचा काळ आहे ना, आमच्यासाठी तर नाही पण आमच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप भयानक आहे.